उद्याच्या मतदानाविषयी प्राथमिक माहिती घेऊया। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। यामध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, वसई विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर या शहरांमधल्या महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। निवडणुका निर्भय, मुक्त, पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात यासाठी ठिकठिकाणचं महापालिका प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि निवडणूक यंत्रणा सज्ज आहेत। दरम्यान महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी थंडावल्या। काल शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता। काल ठिकठिकाणी प्रचार रॅली देखील काढण्यात आल्या, तर जाहीर सभांच्याही माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यात आलं। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि संबंधित प्रणाली पाठवण्याची प्रक्रिया अतिशय झपाट्याने सुरू आहे। एकूण 227 जागांसाठी होणाऱ्या मतदानासाठी 10,231 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत। यामध्ये 13,44,315 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यासाठी या मतदान केंद्रांवर एकूण 64,375 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। मतदान केंद्रात प्रवेश करताना दिव्यांग मतदार, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी प्रत्येक प्रभागात किमान एक गुलाबी किंवा सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं आहे। त्याचं व्यवस्थापन पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे केलं जात आहे। याशिवाय मतदानाच्या दिवशी मतदारांना मदत करण्यासाठी अंदाजे 4,500 स्वयंसेवकांची नियुक्तीही करण्यात आली आहे। बघतोय की कशा प्रकारे जे ईव्हीएमचं जे वितरण सुरू आहे सध्या। आपण मुंबईत आहोत। मुंबईमध्ये जवळपास 10,000हून अधिक मतदान केंद्र जी बनवण्यात आलेली आहेत आणि त्यासाठी जवळपास 64,000 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये अगर मतदार संख्या बघाल तर 1 करोडच्या आसपास आहे आणि त्यामध्ये 1700 जे आहेत मतदार अलग अलग जे पार्टीज आहेत त्यांचे उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अटीतटीची आणि खूप महत्त्वाची आहे। देशातली सर्वात महत्त्वपूर्ण इलेक्शन जे आहे मुंबई महानगरपालिकेचं आणि सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून बीएमसीला म्हटलं जातं आणि म्हणूनच तशाच प्रकारची तयारी इलेक्शन कमिशनने केलेली आहे। खरं तर आता आपण वरळीमध्ये आहोत आणि आपण बघतोय कशा प्रकारे पूर्ण टीम जो आहे इलेक्शन कमिशनची इकडे तयार अशा अनेक टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत। त्यांना हे साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। मतदान केंद्रावरती जे साहित्य त्यामध्ये लागणार आहे, ईव्हीएम्स मशीन त्यांना देण्यात आलेले आहेत। या ईव्हीएम्स मशीन आज ही पूर्ण टीम जी आहे ते आपापल्या मतदान केंद्रांवर जातील आणि तिकडे हे साहित्य घेतील आणि हे जी ईव्हीएम मशीन्स आहेत त्या सेटअप करतील। उद्या सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू होईल। महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत। लक्ष मुंबईकडे जरूर आहे, पण त्याच वेळेला आपण बघतो की कशा प्रकारे एकूणच जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनी जी कंबर कसलेली आहे आणि पारदर्शक मतदान कशा प्रकारे होईल यावर अधिक भर देण्यात आला आहे। शीर्षेला सह्याद्री बातम्यांसाठी मुंबई। अमरावती महानगरपालिका क्षेत्रात 22 प्रभागांमध्ये 87 सदस्यांसाठी उद्या 805 मतदान केंद्रांवर मतदान केलं जाणार आहे। या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, बसपा, शिवसेना, वंचित आदी विविध पक्षांचे एकूण 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं भाग्य आजमावणार आहेत। निवडणुकीत अमरावती शहरात एकूण 6,77,180 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। अकोला महापालिका निवडणुकीसाठी शहरात 5,50,060 मतदार नोंदणीकृत असून 630 केंद्रांवर 80 जागांसाठी मतदान होणार आहे। यासाठी 469 उमेदवार रिंगणात आहेत। मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज मतदान केंद्र कर्मचारी, मतपेट्या, बॅलेट युनिट, मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत। अकोला महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली असून 7 फिरती पथकं, 22 स्थिर सर्वेक्षण पथकं, 4 व्हिडिओ सर्व्हेलन्स पथकं तैनात असतील। 67 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार असून 3,000 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहेत। नागपूर महापालिकेकडे पाहूया। सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवरून बॅलेट युनिट रवाना होत आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या प्रभागांची एकूण संख्या 38 असून एकूण सदस्य संख्या 151 आहे। या ठिकाणी एकूण 24,83,112 मतदार असतील।
एकूण मतदान केंद्रांची संख्या 3004 इतकी असून 321 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. एकूण 10 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. धुळे महानगरपालिकेकडे एक नजर. धुळे महानगरपालिकेत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आज सकाळपासून वखार महामंडळाच्या गोदामात मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील 66 जागांसाठी ईव्हीएम मशीन रवाना व्हायला सुरुवात झाली. शहरातील बंगाली कॅम्पमध्ये असलेल्या कार्यालयातून सर्व ईव्हीएम रवाना करण्यात येत आहेत. या ठिकाणी 355 मतदान केंद्र तयार करण्यात आली असून 2207 कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. जवळपास 1200 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.